ही थेट दृश्य आपण सध्या मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेरून पाहतोय। मुंबईच्या ईडी कार्यालयावरती आता काँग्रेसचे कार्यकर्ते हे धडकल्याचं पाहायला मिळतंय। ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मांडलंय। अदानी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेस करते। काँग्रेस आता या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस कार्यकर्ते हे ईडी कार्यालयावर धडकले। या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी अजय अडसूळ। अजय, आता काँग्रेसचे कार्यकर्ते हे ईडी कार्यालयावरती धडकलेत। या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय का? अधिक अपडेट? नक्कीच की अदानी समूह प्रकरणी जो काय हिडनबर्गचा अहवाल आला होता समोर, त्या प्रकरणी केंद्र सरकारने जेपीसी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी यांच्या मार्फत अदानी समूहाची चौकशी करावी यासाठी देशभरात आज विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत। त्याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये सुद्धा ईडी ऑफिसवर थेट मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात एक भव्य असं आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आंदोलन पाठीमागच्या 15 मिनिटापासून चालू आहे। स्वतः वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईतील सर्व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फौजफाट आहे। सेबी आणि ईडी या दोन ज्या काही केंद्र सरकारच्या संस्था आहेत ह्या भाऊभाऊ आहेत असा आरोप थेट काँग्रेस करत आहे। या ठिकाणी विविध बॅनर सुद्धा काँग्रेसने आणलेले आहेत। सरकारी व ईडीच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या सेबी आणि अदानीचा निषेध अशा पद्धतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनरबाजी करत आहेत। जर केंद्र सरकार या सर्व गोष्टीचा सेबी मार्फत किंवा जेपीसी मार्फत जर चौकशी करत नसेल तर ईडी मार्फत का चौकशी होत नाही असा सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा पवित्र आहे। इतर संस्थांची किंवा इतर नेत्यांची ईडी मार्फत चौकशी होती, मग या अदानी समूहाची ईडी मार्फत का चौकशी होत नाही? मुंबईतील जो अदानीला दिलेला धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प आहे तो सुद्धा अदानी समूहाला दिला, यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे असं सुद्धा काँग्रेस मत आहे। याचबरोबर काँग्रेस नेते अस्लम शेख, याचबरोबर खासदार चंद्रकांत हंडोरे असं विविध नेते सुद्धा या ठिकाणी आंदोलनात दाखल झाले। त्यामुळे सध्या पोलिसांना पोलीस हे सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणी अजून कुठल्या ठिकाणी आंदोलन होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या वर्षा गायकवाड ह्या रस्त्यावर बसून असलेल्या आहेत, त्यामुळे सर्व पोलीस सध्या वर्षा गायकवाड यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फौजफाटा आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच अजय, सध्याची स्थिती पाहिली तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये आता धरपकड सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आता सध्या स्थिती काय? पोलिसांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फौजफाटा आहे। संपूर्णपणे ईडी ऑफिसच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावलेले आहेत। त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या आक्रमक झाल्यात, आम्हाला ईडी ऑफिसवर जायचंय। त्यामुळे सध्या वर्षा गायकवाड ह्या ईडी ऑफिसच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बसलेले आहेत। त्यामुळे संपूर्णपणे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। पोलिसांचा फौजफाट आहे। पोलीस विनवणी करत आहेत की वर्षा गायकवाड यांना कायदेशीर पद्धतीने हे आंदोलन करा, कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीरपणे आंदोलन करू नका। सध्या वर्षा गायकवाड यांना विनंती करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, मात्र वर्षा गायकवाड आपल्या मागणीवर ठाम आहेत। अदानी समूह प्रकरणी स्वतः वर्षा गायकवाड यांचा मतदारसंघ धारावी हा मतदारसंघ काँग्रेसच्या माजी आमदार वर्षा गायकवाड त्या मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहे। त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा त्या मतदारसंघाशी जिव्हाळ्याचा नाता आहे। अदानी समूहाने धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे अशी एकूणच वर्षा गायकवाड याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे। स्वतः राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कवर जी सभा झाली होती त्या सभेमध्ये सुद्धा अदानी समूहाबद्दल याचबरोबर धारावी पुनर्विकासाबद्दल उल्लेख केला होता। त्यामुळे आता जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे आंदोलन हे ईडी ऑफिसच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। संपूर्णपणे पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी लावलेला आहे। पोलीस सुद्धा आंदोलनकर्त्यांना लोकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे वर्षा गायकवाड सध्या रस्त्यावरच बसून आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की वर्षा गायकवाड आणि पोलिसांमध्ये सध्या तरी संवाद आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अजय, आपण या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आता काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलंय। वर्षा गायकवाड आपल्या भूमिकेवरती सध्या ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। अदानी समूहाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील आता वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात येते। ही थेट दृश्य आपण सध्या मुंबईतून पाहतोय। मुंबईतील ईडी कार्यालयावरती आता काँग्रेसचे कार्यकर्ते हे धडकल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस कार्यकर्ते ते अदानी घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीसाठी आता हे थेट मुंबईतील ईडी कार्यालयावरती धडकल्याचं सध्या पाहायला मिळतंय। खासदार वर्षा गायकवाड देखील या आंदोलनात सहभागी झाल्या। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलंय। गेल्या 15 मिनिटांपासून हे आंदोलन आणखीनच आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकड देखील सुरू असल्याचं आता या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय।
तर पोलिसांकडून आता कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुरू आहे. थेट दृश्य आपण सध्या मुंबईतून पाहतोय. मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ज्या संपूर्ण परिसरात सध्या आणि ही लढाई आम्ही कोणासाठी लढतोय? गरीब माणसासाठी, मध्यमवर्गीय माणसासाठी. जर अडाणीची चौकशी करायची मागणी जर चुकीची आहे का आमची? त्या देशामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे मागणी करण्याचा. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून पैसा येतो, शेअर मोठे मोठे फुगवण्याचं काम होतं आणि त्याच्या माध्यमातून जर काही घोटाळे होत असतील तर त्याची चौकशी ईडीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आणि ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत आम्ही बसतोय. आम्ही पण हल्लं नाही. अरे आडून चढून द्या आम्हाला. त्या ठिकाणी धक्काबुक्की कार्यकर्त्यांना पाडून पाडून मारलंय. कशासाठी? अदानीसाठी. महाराष्ट्र राज्य काय अदानीकडे काम करतं? अरे लाडका मित्र योजना तरी सुरूच मी सातत्याने सांगते, पण मित्रासाठी एवढं प्रोटेक्शन सर्वसामान्य माणसांना नाही देऊ शकत तुम्ही. महिलांना सुरक्षा तुम्ही देऊ शकत नाही. आणि आज तुम्ही इथे सगळे पोलीस थांबलेले आहेत. एक गरोदर स्त्री 11 तास FIR दाखल करण्यासाठी स्वतःच्या मुलीच्या बलात्काराची थांबलेली आहे. आणि या ठिकाणी पोलिसांच्या बळाचा वापर चाललाय अडाणींना सपोर्टसाठी, अडाणींना मदत करण्यासाठी. पण ही लढाई लढण्याचं काम आम्ही करणार. जोपर्यंत सेबीच्या माजी घोषणा पदाच्या खाली करणार नाही, त्याची हक्कलपट्टी करणार नाही, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी लागणार नाही आणि अडाणी समूहाची जोपर्यंत ईडी कडून इन्क्वायरी होणार नाही आम्ही बसून राहणार. जावा. मोदी अदानी हाय हाय, 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 मोदी अदानी हाय हाय. तरी दृश्य आपण सध्या पाहतोय. यावेळी खासदार वर्षा गायकवाड या चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धरपकड देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आम्हाला ईडी ऑफिसवर जायचंय अशी मागणी घेऊन आता वर्षा गायकवाड या आपल्या भूमिकेवरती, मागणीवरती ठाम असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. थेट दृश्य मुंबईतून मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आता काँग्रेस आक्रमक झालीय. ही थेट दृश्य आपण सध्या मुंबईत पाहतोय. मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेर आता काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेत. पोलिसांकडून देखील या कार्यकर्त्यांची चांगली धरपकड सुरू आहे. सेबीने दिली सूट, अदानी करतोय लूट अशा आशयाचे फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते हे थेट मुंबईतील ईडी कार्यालयावरती धडकले आणि अदानी घोटाळ्याची चौकशी व्हावी ही मागणी घेत खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते हे ईडी कार्यालयावर धडकल्याचं सध्या पाहायला मिळते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महिला देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. अगदी थोड्याच वेळापूर्वी खासदार वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी देखील संवाद साधलाय. त्यावेळी आम्हाला ईडी ऑफिसवर जायचंय. सेबी आणि ईडीचा हे भाऊ आहेत, यांचा दोघांचाही निषेध असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलेले. अशा आशयाचे फलक घेऊन देखील आता काँग्रेसचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. थेट दृश्य आपण सध्या मुंबईतून पाहतोय. मुंबईच्या ईडी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मांडलेले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते हे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. थेट दृश्य आपण सध्या मुंबईतून पाहतोय. मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक झालंय. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.